तुमच्या पण चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसायला लागल्या आहेत का? तुमचंही वय 30च्या पुढे निघालं आहे का? आणि तुमच्या 30 नंतर तुमच्याही चेहऱ्यावरती जी स्किन आहे ती लूज वाटते का? सैल वाटते का? तर महागडे क्रीम वापरूनही तुम्हाला रिझल्ट मिळत नाहीये. तर आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठीच आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कारण की आज मी सांगणार आहे 5 सोपे उपाय जे तुम्ही घरच्या घरी करू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शीतल. चॅनलवर जर तुम्ही नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनलवर फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY आणि स्किन केअर अशा वेगवेगळ्या विषयांवरती मी व्हिडिओ घेऊन येत असते. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. तर आता आपण जाणून घेणार आहे तर सुरकुत्या का येतात. सुरकुत्या येण्याची बरेच कारणं असतात. आपलं जर वय वाढलं तरीही आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येतात. कारण की आपल्या शरीरामध्ये कोलेजनचं प्रमाण जर कमी झालं तर आपल्या स्किनवरती आपल्याला लूजनेस जाणवतो, सैल जाणवते, सुरकुत्या जाणवायला सुरुवात होते. सेकंड जे रिझन आहे ते आपलं सूर्यप्रकाश. आपल्या जर सूर्यप्रकाशामध्ये आपलं जर खूप उन्हात जाणं असेल, आपण सनस्क्रीन न वापरत असाल तर आपल्या चेहऱ्यावरती खूप सुरकुत्या येतात. कारण की सूर्याचे जे UV रेज आहे ते खूप हार्मफुल असतं आपल्या स्किनसाठी. त्याच्यामुळेही आपल्या स्किनवरती आपल्याला सुरकुत्या जाणवतात. तिसरं जे कारण आहे पाणी कमी पिणे. आपल्या शरीरात जर पाण्याची कमतरता जर असेल तरीही आपली जी स्किन आहे ती कोरडी वाटते, सुकलेली वाटते. त्याच्यामुळेही आपल्या स्किनवरती ज्या आहेत त्या सुरकुत्या येतात. नंबर 4 मध्ये आपण बघणार आहे स्ट्रेस. स्ट्रेसमुळे पण अति जर स्ट्रेस घेतला त्याचा इफेक्ट आपल्या पूर्ण बॉडीवर होत असतो. तर बॉडीवर झाला म्हणजेच आपल्या स्किनवरती झाला. कारण की स्किन हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती ज्या आहेत त्या सुरकुत्या येत असतात. अपुरी झोप. झोपेच्या कारणांमुळे पण आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येतात. जर आपल्याला 7 ते 8 तास कंपल्सरी झोप घेणं गरजेचं आहे, नेसेसरी आहे, कंपल्सरी आहे. जर आपण जर झोपेचं प्रमाण जर कमी असेल तरी पण आपली जी स्किन आहे आपल्याला लूज वाटू शकते. आणि सगळ्यात लास्ट कारण जे आहे चुकीचे स्किन केअर प्रोडक्ट वापरणं. जर आपला स्किन टाईपनुसारच आपण जर प्रोडक्ट वापरले तर आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात. जर तुम्ही चुकीचे जर स्किन केअर प्रोडक्ट वापरत असाल तर तुमची स्किन जी आहे ती 100% सैल होईल आणि स्किन खराब होईल. तर चला आता आपण आज कारणं बघितले तर याच्यावर आता आपण सोल्युशन बघणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्यू. सुरकुत्या कमी करण्यासाठी आज आपण घरगुती असे 5 उपाय बघणार आहेत. तर त्यामध्ये नंबर 1, रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती ॲलोवेरा जेलने मसाज करायचा आहे. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही डेली बेसिसमध्ये करायचं आहे. झोपण्यापूर्वी तुम्ही जर ॲलोवेरा जेलने जर मसाज केला तुमची स्किन जी आहे मॉइश्चराईज होते आणि स्किन हायड्रेट होऊन स्किनचं जे टेक्स्चर आहे ते सुधारण्यात मदत होते. आणि ज्या सेल्स आहेत त्या इम्प्रूव्ह व्हायलाच मदत होते. त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याच्या ज्या सुरकुत्या आहेत त्या कमी होतात. डेली बेसिसमध्ये तुम्हाला ॲलोवेरा जेल लावून मसाज करायचं आहे. नंबर 2 उपाय जो आहे त्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि कोकोनट ऑइल दोघं घटक जे आहेत ते छान मिक्स करायचे. एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्यायचे आणि 2-3 ड्रॉप्स आपल्याला कोकोनट ऑइलचे घ्यायचे. दोघं छान मिक्स करायचे आणि त्याच्याने आपल्या चेहऱ्यावरती रात्री झोपण्यापूर्वी मसाज करायचा. हे आठवड्यातून 2 वेळेस करायचे किंवा 3 वेळेस करा. जास्तीत जास्त 2 वेळेस करायचे. असा छान मसाज करायचा तुम्हाला 30 सेकंद. मसाज केल्यानंतर तुमच्या चेहऱ्याच्या ज्या फाईन लाईन्स आहेत ते इम्प्रूव्ह होण्यास मदत होईल आणि स्किन जे आहे ते टाईट होण्यास मदत होईल. उपाय नंबर 3 मध्ये आपल्याला राईस फ्लावर पॅक बनवायचा आहे. तो स्किनला टाईटनिंगचं काम करतं. तुम्ही तांदळाचं पीठ घ्यायचं 1 चमचा, त्यामध्ये थोडंसं मध टाकायचं आणि थोडंसं दूध टाकायचं. हा जो पॅक आहे आपल्या चेहऱ्यावरती 15 मिनिटं अप्लाय करायचा आहे. 15 मिनिटांनंतर तो जो पॅक आहे तो वॉश करून टाकायचा आहे. तुम्ही आठवड्यातून हा पॅक जो आहे तो 1 वेळेस अप्लाय करायचा आहे स्किनवरती. तांदळाच्या पिठाने आपल्या स्किनवरची डेड स्किन निघून जाऊन आपली जी स्किन आहे ती टाईटनिंग करण्यास मदत करते आणि स्किनचं जे टेक्स्चर आहे ते सुधारण्यास मदत करते. असं केल्याने आपल्या चेहऱ्याच्या ज्या सुरकुत्या आहेत त्या 100% कमी होतील. उपाय नंबर 4 मध्ये आपल्याला आईस क्यूब थेरपी यूज करायची. तुम्हाला त्यामध्ये रोज वॉटर घ्यायचे आणि त्याच्यात रोज वॉटरचे आईस क्यूब तयार करायचे आणि सकाळी मॉर्निंगला उठल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती छान त्याने मसाज करायचा आहे 30 सेकंद. असं मसाज केल्यानंतर जे आपल्या चेहऱ्यावरचे जे ओपन पोर्स असतात ते मिनिमाइज होतात आणि आपली स्किन जी आहे ती टाईट होते आणि फ्रेश होते. असं केल्याने पण चेहऱ्याच्या ज्या सुरकुत्या आहेत त्या 100% कमी. आणि सगळ्यात लास्ट आणि बेस्ट म्हणजे उपाय नंबर 5, तर आपल्याला डेली बेसिसमध्ये सनस्क्रीन लावायचं आहे. सनस्क्रीन आपल्या स्किनमधला सगळ्यात इम्पॉर्टंट घटक आहे. म्हणजे स्किनचा तो राजा असंही आपण म्हणू शकतो. कारण की सनस्क्रीन शिवाय आपल्याला कुठली स्किन आपली रिपेअर होत नाही. तुम्ही जर उन्हात जात असाल, जर धूळमध्ये जात असाल, घरात असाल तरी पण आपल्या चेहऱ्यावरती UV रेज इफेक्ट करतात. त्याच्याने सुरकुत्या वाढतात. तर आपल्याला डेली बेसिसमध्ये ॲटलिस्ट SPF 30+ असलेलं सनस्क्रीन वापरायचं आहे. डेली बेसिसमध्ये तुम्हाला यूज करायचं आहे. आणि जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर तुम्हाला दर 3 तासांनी रिअप्लाय करायचे. असं जर केलं तर तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या 100% कमी होतील. हे 5 घरगुती अगदी सोपे 5 उपाय तुम्हाला मी सांगितलेच. हे आपल्या स्किनसाठी एकदम बेस्ट आहेत.
तुम्ही डेली बेसिसमध्ये हे जर फॉलो केलं, तुम्हाला ॲलोवेरा जेलचा मसाज रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. कोकोनट ऑइल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल तुम्हाला आठवड्यातून 2 वेळेस लावायचे आहे. राईस फ्लॉवरचा जो फेस पॅक आहे तो आठवड्यातून एकदा लावायचे. आईस्क्यूब थेरपी जी आहे तुम्हाला मॉर्निंगला डेली बेसिसमध्ये करायची आणि लास्ट म्हणजे डेली बेसिसमध्ये तुम्हाला सनस्क्रीन अप्लाय करायचे डे टाईममध्ये. तर हे जे आहेत हे उपाय अगदी सोपे आहे. आपण डेली बेसिसमध्ये जर फॉलो केले तर आपल्या स्किनवरचे जे सुरकुत्या आहेत ते 100% कमी होतील. आपली स्किन जी आहे इम्प्रूव्ह होईल, आपलं स्किनचं टेक्स्चर इम्प्रूव्ह होईल, चेहऱ्यावरच्या ज्या फाईन लाईन्स आहेत, रिंकल्स आहेत त्या 100% कमी होतील. तर आता आपण हे जे स्किन केअर आहे ते बाहेरच्या बॉडीवरती बघितलं, म्हणजे आपण बाहेरून सुरकुत्या कशा कमी करायच्या याच्यावरती आज उपाय बघितले. पण सुरकुत्या कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या बॉडीमध्ये न्यूट्रिशनची पण फार गरज असते. तर आपण आतूनही आपली बॉडी कशी कव्हर होऊ शकते याच्यासाठी आपल्याला काही ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. तर आपण म्हणजे आउटर आणि इनर दोघं मेथडने आपण आज ज्या आहेत चेहऱ्यावरच्या सुरकुत्या त्या कमी करणार आहेत. तर आतून आपल्याला काय करायचं आहे, दिवसभरात 7 ते 8 ग्लास पाणी आपल्याला कंपल्सरी प्यायचंच आहे. तुमची बॉडीमध्ये जेवढं पाण्याची पात्रता जास्त असते, का पाण्याची लेवल जास्त असते, तेवढी तुमची स्किन हायड्रेट असते, फ्रेश असते. तुम्ही बघू शकता म्हणजे जे ॲक्टर्स वगैरे असतात ते स्किनवरती त्यांच्या स्किन काय इतक्या ग्लो करतात, कारण की ते डाएट पण फॉलो करतात, स्किन केअर पण फॉलो करतात. त्याच्यामुळे त्यांची स्किन जी आहे खूप लाँग टर्मसाठी छान फ्रेश ग्लोईंग दिसते. त्याच्यामुळे आपल्याला हे दिवसभरात 7 ते 8 ग्लास पाणी डाएटमध्ये दुसरं जे घटक आहे आपल्याला त्यामध्ये व्हिटॅमिन सी असलेले फ्रुट्स खायचे आहेत. म्हणजे मोसंबी झालं, संत्री झालं, लिंबू म्हणजे सायट्रस जे आंबट जे फळं असतात आपले ते यूज करते. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी सिरमचा जास्त सोर्स असतो. असे जे तुम्ही डाएटमध्ये फळं यूज करू शकता, याच्याने पण तुमच्या सुरकुत्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येण्याचं कारण म्हणजे स्ट्रेस आणि झोप. आपल्याला हे जे आहे स्ट्रेस कमी करायचा आहे, स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही. कधी वाटलं तर तुम्ही मेडिटेशन करू शकता, त्यामध्ये तुम्हाला खूप स्ट्रेस वाटत असेल. आणि 7 ते 8 तास झोप घेणं खूप कंपल्सरी. आपली बॉडी खूप रिलॅक्स होते. आपण जर 7 ते 8 तास झोप घेतली तरच आपली बॉडी रिकवर होते. त्याच्यामुळे आपल्याला 7 ते 8 तास झोप घेणं खूप गरजेचं आहे. आणि स्ट्रेस घ्यायचा नाही. स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही रोज सकाळी मॉर्निंगला 15 मिनिटं मेडिटेशन जरी केलं तरी आपली स्ट्रेस जो आहे, आपला जो स्ट्रेस आहे तो 100% कमी होईल. कारण की आपण बाहेरून स्किन केअर करून उपयोगच नाही. आपण जर बाहेरून स्किन केअर करत राहिलो आणि आपण आतून जर काहीच यूज नाही केलं तरी आपल्याला रिझल्ट मिळणार. आपल्याला दोघं गोष्टी फॉलो करायच्या आहेत. म्हणजे बाहेरून पण आपल्याला स्किन केअर प्रोडक्ट जे आहे, आपली स्किन थेरपी आहे ती यूज करायची. आतून पण आपला जो डाएट वगैरे आहे आपल्या बॉडीसाठी ते पण आपल्याला फॉलो करायचं. असं जर तुम्ही दोघंही जर फॉलो केलं तर तुमच्या चेहऱ्यावरच्या ज्या सुरकुत्या आहेत त्या 100% कमी होतील. स्किनवरती सुरकुत्या येऊ नये म्हणून आपल्याला ज्या काही कॉमन मिस्टेक असतात त्या अजिबात करायच्या नाही. स्मोकिंग जर करत असाल तर स्मोकिंगने खूप लवकर आपली स्किन जळते आणि आपल्या चेहऱ्यावरती खूप लवकर सुरकुत्या येतात. कारण की आपल्या रक्तातच ते हे होतं, कारण की निकोटीन जातं, त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती खूप लवकर सुरकुत्या येतात. आपल्याला ते करायचं नाही. तुम्ही जास्त कॉफी आणि जर चहा घेत असाल तर त्याच्यामध्ये जास्त कॅफेन पण चांगलं नाही आणि जास्त आपल्या टीमध्ये ते पण चांगलं नाही. म्हणजे आपल्या टीमध्ये जे कॅफेन असतं ते पण चांगलं नाही. आपल्याला दोघं जे आहेत तर आपल्याला बेसिकमध्ये करायचेच नाही. आणि उन्हात जाताना आपल्याला सनस्क्रीन जरूर लावायचे. सनस्क्रीन अजिबात स्किप करायचं नाही. सनस्क्रीन जरी स्किप केलं तरी पण तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला सुरकुत्या जाणवतील. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे चेहरा जास्त घासायचा नाही, जास्त स्क्रब करायचं नाही, जास्त एक्सफोलिएशन करायचं नाही. आठवड्यातून एकदाच पुरेसं आहे. आणि फेस वॉश करताना कधी पण जेंटल फेस वॉश करायचं आहे. म्हणजे थोडंसं घ्यायचं आणि नॉर्मल हाताने मसाज करून आपल्याला चेहरा क्लीन करायचा. जास्त खसार घासायचं नाही, जास्त जोरात घासायचं नाही. जर जोरात जर घासलं तर स्किनवरती रिंकल्स लवकर येतात. टॉवेल वापरताना पण एकदम सॉफ्ट टॉवेल वापरा. टॉवेलने कधीही डॅप मोशनमध्येच आपला चेहरा ड्राय करायचा, पॅड ड्राय करायचा. अजिबात चोळून आपल्याला चेहरा हे करायचा नाही. असं जर केलं तर तुमच्या चेहऱ्यावरच्या ज्या सुरकुत्या आहेत त्या कमी होतात. आपण हे सगळं फॉलो करतच असतो, पण आपल्याला रिझल्ट फार महत्त्वाचा असतं. कुठल्याही गोष्ट जर आपण फॉलो केली आणि आपल्याला रिझल्ट आला तरच आपल्याला छान वाटतं की नाही. तर आपल्याला रिझल्ट करण्यासाठी ह्या जी प्रोसेस आहे आपल्याला नियमितपणे यूज करायची आहे, नियमितपणे आपल्याला रुटीनमध्ये वापरायची आहे. तुम्ही जर असे रुटीन जर फॉलो ठेवली तर तुम्हाला 21 ते 28 दिवसामध्ये छान रिझल्ट मिळेल. यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या ज्या आहेत त्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल. आणि तुम्ही जर 2-3 महिने जर जे आहे रुटीन जर फॉलो केले तर तुमच्या चेहऱ्यावरच्या ज्या सुरकुत्या आहेत 100% कमी होऊन तुमचा चेहरा जो आहे ग्लोईंग होईल. स्किन फाईन लाईन म्हणजे तुमच्या ज्याच्या फाईन लाईन आहेत त्या कमी होतील, कव्हर होतील, रिंकल कव्हर होतील. आणि तुमचं जर फेसचं स्किनचं जे टेक्स्चर आहे ते सॉफ्ट आणि ग्लोईंग होईल. तर अशा ज्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा. खूप इझी आहे. फक्त आपण डेली बेसिसमध्ये स्किन केअरमध्ये जरी फॉलो केल्या तरी खूप सोपं आहे. तर तुम्हाला जे सांगितलं मी डेमोसहित तुम्हाला दाखवलं आहे. तुम्ही डेमो पण साईडला बघत राहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मी कसं अप्लाय केलेलं आहे. मसाज फार गरजेचं आहे. आपण पार्लरमध्ये जातो, क्लीनअप करतो त्यावेळेसही आपल्याला मसाज करतात. त्यात खूप कमी क्रीम लावतात, तुम्हालाही माहिती. पण मसाज जास्त करतात म्हणून आपली स्किन ग्लो करते, हो की नाही. त्यामुळे आपल्यालाही डेली बेसिसमध्ये छान मसाज करायचा आहे.
तर ह्या गोष्टी रेग्युलर फॉलो करा, तर तुम्हाला 100% चांगले रिझल्ट मिळतील. तर चला, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्ही ही प्रोसेस फॉलो करण्यासाठी रेडी आहात का नाही आहात, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की आठवड्याच्या दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपण फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY आणि स्किन केअर अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. तुम्हाला कुठला स्पेसिफिक व्हिडिओ बघायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत